नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवतो. बघा, आपली मुंबई, ठाणा, रायगड, पालघर संघटना, सेवाभावी संस्था, ही संघटना कायम काही ना काही उपक्रम राबवत असते. आता मागं बघितलं असेल तुम्ही, अ, पाण्याची टंचाई होती मुरबाड भागामध्ये, तर संघटनेने एक चांगलाच निर्णय घेऊन भरपूर साऱ्या गावामध्ये पाण्याचं वाटप केला आणि याच्या आधी पण भरपूर सारे उपक्रम आपल्या संघटनेने पाकिस्तानाचा विरुद्ध मोर्चा होता, त्या मोर्चामध्ये पण आपण सहभाग घेऊन पाकिस्तानचा विरोध केला होता. आणि आज आपली संघटना, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर संघटना, ही संघटना पोहोचत आहे जो नवी मुंबईला विमानतळ, या विमानतळाला नाव देण्यासाठी बरेचसे लोक झटपट करतात. त्याच्यामध्येच आता बघितलं असेल तुम्ही, जी रश्मिता ताई आहे तिचं उपोषण चालू आहे. तर ती जी भेट घेणार आहेत आपली संघटना, तिथं पोहोचणारे सर्व गाडा मालक मुंबई, ठाणा, रायगड, पालघरचे. आणि जसं भरपूर साऱ्या तुम्ही बघितलं असेल, संघटनेने जे पण काही उपक्रम राबवले ते यशस्वीरित्या झालेले आहेत. आणि आज आपली ही संघटना ज्या कामासाठी चाललेली आहे, म्हणजे आपले दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला लागावा, त्याच्यासाठी आपली संघटना तिथं पोहोचत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, की ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी लवकर लवकर तिथं पोहोचा. 11चा टायमिंग, आता मला 10:30 इथं, मी 10:30ला व्हिडिओ बनवतो. मी अर्ध्या तासामध्ये तिथं पोहोचणार आहे. तुम्ही पण पोहोचा आणि भरभरून, म्हणजे या आता जो काही मोर्चा निघणार आहे किंवा तिथे काही पोहोचणार आहेत लोक, सहभागी व्हा. कारण कुठेतरी बघत असेल ना, एक चांगलंच नेतं होऊन गेलं. चांगले अशा त्यांनी संकल्पना राबवल्या नेत्यांनी. आज स्त्री भ्रूण हत्या बघा, हा पण कुठेतरी थांबण्याचं कारण आहे ते आपले नेता, दिवंगत नेता दिबा पाटील. तर साहेबांच्या नावासाठी सर्व काही लोक तिथे पोहोचतात, आपली संघटना पोहोचते. बघूया संघटना काय निर्णय घेते, तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवेल. धन्यवाद.